आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पवित्र श्रीमद भगवद गीताजीमध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण, याचे प्रमाण पवित्र गीताजी अध्याय 14 श्लोक 3 ते 5 मध्ये आहे। ब्रह्म म्हणजे काल म्हणत आहे की प्रकृती म्हणजे दुर्गा तर माझी पत्नी आहे। मी ब्रह्म म्हणजे काल तिचा पती आहे। आम्हा दोघांच्या संयोगाने सर्व प्राण्यांसहित तीनही गुण म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांची उत्पत्ती झाली आहे। मी म्हणजे ब्रह्म सर्व प्राण्यांचा पिता आहे आणि प्रकृती म्हणजे दुर्गा त्यांची माता आहे। मी तिच्या म्हणजे दुर्गा उदरामध्ये बीज स्थापन करतो, ज्यामुळे सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते। प्रकृती म्हणजे दुर्गापासून उत्पन्न तीनही गुण म्हणजे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिव जीवांना कर्मांच्या आधारावर शरीरात बांधून ठेवतात। याचे प्रमाण गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 आणि 16 व 17 मध्ये देखील आहे। गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1। ऊर्ध्वमूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यः तं वेद सः वेदविद। अनुवाद: ऊर्ध्वमूलम वरती पूर्ण परमात्मा आदि पुरुष परमेश्वर रूपी मूळ आहे। अधः शाखम खालच्या बाजूला तीनही गुण अर्थात रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिव रूपी शाखा असणारा अव्ययम अविनाशी अश्वत्थम विस्तारित पिंपळाचा वृक्ष आहे। यस्य या वृक्षाच्या छंदांसी जसे वेदात विभाग आहेत तसे संसार रूपी वृक्षाच्या देखील लहान लहान भागांना फांद्या आणि पर्णानी पाने प्राहुहु म्हटले आहे। तम त्या संसार रूपी वृक्षाला यह जे वेद विस्तारासहित जाणतात सह ते वेदविद पूर्ण ज्ञानी म्हणजेच तत्वदर्शी आहेत। गीता अध्याय नंबर 15 चा श्लोक 2। अधःच ऊर्ध्व प्रसृताः तस्य शाखाः गुण प्रवृद्धाः विषय प्रवालाः अधःच मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोके। अनुवाद: तस्य त्या वृक्षाच्या अधः खाली च आणि ऊर्ध्वम वर गुणप्रवृद्धाः तिन्ही गुण ब्रह्मा रजगुण विष्णू सद्गुण शिव तमगुण रूपी प्रसृता पसरलेल्या विषय प्रवालाः विकार काम क्रोध मोह लोभ अहंकार रूपी शाखा शाखा किंवा फांद्या ब्रह्मा विष्णू शिव कर्मानुबंधिनी जीवांना कर्मांमध्ये बांधणारी मुलानी मुळे अर्थात मुख्य कारण आहे। च आणि मनुष्य लोके मनुष्य लोकात अर्थात पृथ्वी लोकामध्ये अधः खाली नरक 84 लाख योनींमध्ये ऊर्ध्वम वर स्वर्गलोक आदीमध्ये अनुसंततानी व्यवस्थित केलेल्या आहेत। गीता अध्याय नंबर 15 चा श्लोक नंबर 3। न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न अंतः न च आदिः न च संप्रतिष्ठा अश्वत्थम एनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन छित्वा। अनुवाद: अस्य या रचनेची न ना ही आदी सुरुवात च आणि न ना ही अंतः शेवट आहे। न ना ही तथा तसेच रूपम स्वरूप उपलभ्यते प्राप्त होते च आणि इह येथे विचार काळामध्ये म्हणजेच माझ्याद्वारे दिल्या जाणाऱ्या गीता ज्ञानाची पूर्ण माहिती ज्ञान मलाही न नाही संप्रतिष्ठा कारण सर्व ब्रह्मांडाच्या रचनेचे चांगल्या प्रकारे स्थितीचं व्यवस्थित ज्ञान मलाही नाही। एतम या सुविरूढ मूलम चांगल्या प्रकारे स्थायी किंवा नित्य स्थिती असणाऱ्या अश्वत्थम मजबूत स्वरूपाच्या संसार रूपी वृक्षाच्या ज्ञानाला असंग शस्त्रेण पूर्ण ज्ञानरूपी दृढेन दृढ सूक्ष्म वेद म्हणजेच तत्वज्ञानाद्वारे जाणून छित्वा छाटून किंवा कापून अर्थात निरंजन याच्या भक्तीला क्षणिक अर्थात क्षणभंगूर जाणून ब्रह्मा विष्णू शिव ब्रह्म आणि परब्रह्मच्याही पुढे पूर्ण ब्रह्मचा शोध घेतला पाहिजे। गीता अध्याय नंबर 15 मधील श्लोक नंबर 4। ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गताः न निवर्तन्ति भूयः तम एवं च आद्यम पुरुषम
प्रपद्येयतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. अनुवाद: जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील ततः त्यानंतर त्या परमात्मा यांच्या पदस्थानाचा म्हणजेच सतलोकाचा परिमार्गितव्यम पूर्णपणे समजून घेऊन शोध घेतला पाहिजे. यस्मिन जेथे गताः गेलेले साधक भूयाः पुन्हा न निवर्तन्ति परतून या संसारामध्ये येत नाहीत. च आणि यतः ज्या परमात्मा परम अक्षर ब्रह्मपासून पुराणी आदी किंवा सुरुवातीची प्रवृत्ती रचना सृष्टी प्रसृता उत्पन्न झालेली आहे. तम अज्ञात आद्यम आदि यम अर्थात मी काल निरंजन पुरुषम पूर्ण परमात्मा यांना एव च प्रपद्ये मी शरण आहे आणि त्याचीच पूजा करतो. गीता अध्याय नंबर 15 मधील श्लोक नंबर 16. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षरः एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षरः उच्यते. अनुवाद: लोके या संसारामध्ये दोन प्रकारचे क्षरः नाशवान च आणि अक्षरः अविनाशी पुरुषौ भगवान आहेत. एव अशा प्रकारे इमौ या दोन्ही प्रभूंच्या लोकामध्ये सर्वाणी संपूर्ण भूतानी प्राण्यांचे शरीर तर क्षरः नाशवान च आणि कूटस्थः जीवात्मा अक्षरः अविनाशी उच्यते आहे असे म्हटले जाते. गीता अध्याय नंबर 15 मधील श्लोक नंबर 17. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदारतः यह लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्ययः ईश्वरः. अनुवाद: उत्तमः उत्तम पुरुषः प्रभू तू तर अन्यः यावरील दोन प्रभूंपेक्षा क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष अन्यच आहेत. इति वास्तवामध्ये त्यांना परमात्मा उदारतः म्हटले गेले आहे. यह जे लोकत्रयम तीनही लोकांमध्ये आविष्य प्रवेश करून बिभर्ती सर्वांचे पालन पोषण करतात आणि अव्ययः अविनाशी ईश्वरः ईश्वर प्रभूंमध्ये श्रेष्ठ अर्थात समर्थ प्रभू आहेत. भावार्थ: गीता ज्ञानदाता प्रभूने केवळ एवढेच सांगितले आहे की हा संसार उलट्या लटकलेल्या वृक्षासारखा समजा. वर जे मूळ आहे ते पूर्ण परमात्मा आहेत. खाली फांद्या म्हणजे शाखा आणि इतर विभाग समजा. या संसाररूपी वृक्षाच्या प्रत्येक भागाचे भिन्न भिन्न विवरण जे संत जाणतात ते तत्वदर्शी संत आहेत, ज्यांच्या विषयी गीता अध्याय 4 श्लोक नंबर 34 मध्ये सांगितले आहे. गीता अध्याय 15 श्लोक नंबर 2 आणि 3 मध्ये केवळ एवढेच सांगितले आहे की 3 गुणरूपी शाखा आहेत. येथे विचार काळात म्हणजेच गीतेत मी म्हणजे गीता ज्ञानदाता पूर्ण माहिती म्हणजे ज्ञान देऊ शकत नाही, कारण मलाही या संसाराच्या रचनेचे सुरुवातीचे म्हणजे आदी व अंत यांचे ज्ञान नाही. त्यासाठी गीता अध्याय 4 श्लोक नंबर 34 मध्ये म्हटले आहे की तत्वदर्शी संतांकडून त्या पूर्ण परमात्मा यांचे ज्ञान जाणा. गीता अध्याय 15 श्लोक नंबर 1 मध्ये त्या तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे की तो या संसाररूपी वृक्षाच्या प्रत्येक भागाचे ज्ञान सांगेल. याबाबत त्यांनाच विचारा. गीता अध्याय 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटले आहे की तो तत्वदर्शी संत भेटल्यावर त्या परमपद परमेश्वर यांचा शोध घेतला पाहिजे, म्हणजेच त्या तत्वदर्शी संतांच्या सांगण्यानुसारच साधना केली पाहिजे, ज्यामुळे पूर्ण मोक्ष म्हणजे अनादी मोक्ष प्राप्त होतो. गीता अध्याय 15 श्लोक 16-17 मध्ये स्पष्ट केले आहे की 3 प्रभू आहेत. एक क्षर पुरुष म्हणजे ब्रह्म काल, दुसरा अक्षर पुरुष म्हणजे परब्रह्म, तिसरा परम अक्षर पुरुष म्हणजे पूर्ण ब्रह्म. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष वास्तविक अविनाशी नाहीत. ते अविनाशी परमात्मा तर या दोघांपेक्षा वेगळेच आहेत. तेच परमात्मा तीनही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतात. वरील श्रीमद भगवत गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 आणि 16 व 17 मध्ये हे प्रमाणित झाले की उलटे लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे मूळ परमअक्षर ब्रह्म म्हणजेच पूर्ण ब्रह्म आहेत, ज्यांद्वारे संपूर्ण वृक्षाचे पालन पोषण होते.
आणि वृक्षाचा जो भाग पृथ्वीच्या बाहेर जमिनीलगत दिसतो म्हणजेच जे खोड आहे त्याला अक्षर पुरुष म्हणजेच परब्रह्म समजावे. त्या खोडापासून पुढे आणखी एक मोठी फांदी निघते, तिला ब्रह्म म्हणजेच क्षरपुरुष समजावे. त्याच फांदीपासून अन्य 3 शाखा निघतात, त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव असे समजावे. तसेच त्या शाखांपासून पुढे जी पाने दिसतात त्यांना संसारिक प्राणी असे समजावे. वरील गीता अध्याय 15 श्लोक 16 व 17 मध्ये स्पष्ट झाले आहे की क्षरपुरुष म्हणजे ब्रह्म, अक्षरपुरुष म्हणजे परब्रह्म. तसेच या दोघांच्या लोकात जितके प्राणी आहेत त्यांचे स्थूल शरीर नाशवान आहे आणि जीवात्मा अविनाशी आहे. म्हणजेच हे दोन्ही प्रभू व त्यांच्या अंतर्गत असणारे प्राणी नाशवान आहेत. जरी अक्षर पुरुषाला म्हणजे परब्रह्म अविनाशी म्हटले आहे तरी वास्तवामध्ये अविनाशी परमात्मा या दोघांपेक्षा वेगळाच आहे. ते वास्तविक परमात्मा तीनही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे पालनपोषण करतात. वरील विवरणामध्ये 3 प्रभूंचे भिन्न भिन्न विवरण दिलेले आहे.